आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय। 6.5 लाख कोटी, ज्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून 6.5 लाख। आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय। 6.5 लाख कोटी, ज्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून 6.5 लाख। एक मिनिट, तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक लोणी भापकरांनो, मी मागे लोकसभेला सुनेत्राला उभं नको होतं करायला, माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली। आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालंय। आणि आता काही जण, आता आमची शेवटची निवडणूक आहे, आमच्या नातवाला द्या। अरे किती जात शेवटची निवडणूक। एकदा लोकसभेला झाली, सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं, सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करते। आज एक तर लोणी भापकरांना माहिती आहे, निवडून गेल्यानंतर जी महत्वाची 3 पद आहेत, 2 उपमुख्यमंत्री पद आणि 1 मुख्यमंत्री पद, महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्याच्यातलं एक तरी पद मिळेल का नाही? मिळेल ना। त्यामध्ये जर ऐका ना, ते उगीच ती स्वप्न नको बघायला, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निराकरा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची। मी आपल्याला सांगतो, मंदिराच्या साक्षीनं सांगतो, त्यावेळेस माझा जो प्लॅन आहे, माझं जे विजन आहे, त्या विजन प्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन जनाई श्रीसाईचं काम करून देतोय। जे बंधारे आहेत, त्या बंधाऱ्याची कामं कदाचित सुरू झाली असतील, करा नदीची, ती त्या ठिकाणी आपण करतोय। त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाण, जसं की आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे, साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हणलं कठीणच झालं, पोरग सोडलं एकदम नातूच काढला। म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे। आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे? बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले, ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत, ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुपा माझा नारळी कोरोळी वगैरे त्या भागातनं जातोय, हेही रस्ते कशा पद्धतीनं झालेले आहेत। तुमचाही रस्ता फलटण शिरूर 350 कोटी रुपयाचा रस्ता आहे, कशाला 350 कोटी रुपये म्हणतात?